वजन जर तुम्हाला कमी करायचं असेल तर उन्हाळा हा उत्तम सीझन मानला जातो. उन्हाळ्यामध्ये जेवण कमी जातं आणि पाणी जास्त पिलं जातं. त्याचबरोबर जर आपला आहारसुद्धा हेल्दी असेल, कॅल्शियमयुक्त असेल, पोषक असेल, कमी तेलकट असेल, पण खायला अगदी चवदार असेल तर वजन तुमचं कमीच होणार आहे. आज आपण अशीच वजन कमी करणारी थाळी बघतोय, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. 1 वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घ्या. त्यामध्ये चवीप्रमाणे 1 चमचा मीठ घाला, चिमूटभर हळद घाला, 1 चमचा तेल घाला. तेल का घालायचे तर डाळ चांगली शिजली जाते. त्यानंतर कुकरला आपल्याला अगदी 5-6 शिट्ट्या घेऊन ही डाळ शिजवून घ्यायची. मसूरची डाळ असल्यामुळे पटकन शिजली जाते. आणि आज आपण मसूरचं वरण बनवतो, तेही शेवगा घालून, कॅल्शियमयुक्त आहे म्हणून. 1 पळीभर तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी मोहरी घाला, ठेचलेला लसूण घालून घ्या, 2-3 हिरव्या मिरच्या घाला, टोमॅटो घाला आणि कोथिंबीर घाला, कढीपत्ता घाला आणि शेवग्याच्या मोठ्या शेंगा इथे कापून मी घातलेल्या आहे. डाळ शेवगा आज आपण इथे बनवतोय आजच्या थाळीमध्ये आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. हळद हिंग फोडणीचं वरण बनवताना मात्र यामध्ये आवर्जून घालायचं आणि मीठ घालून घेतलेले. त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि थोडा वेळ आपल्याला इथे शेवगा उकळता ठेवायचा आहे, म्हणजे शिजून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपली डाळसुद्धा इकडे शिजली गेलेली आहे. मसूरची डाळ आहे ना, शिजली की तिचा कलर बदलतो. हळद घातली की ते बघू शकताय. तुम्हाला वाटणार पण नाही मसूरच्या डाळीची आमटी आहे की काय. त्यानंतर इथे शिजलेली डाळ घालून घ्यायची आहे. चांगली जरासा रवीने हटवून घ्यायची आणि झाकण ठेवून 10 मिनटं उकळती ठेवायची, म्हणजे आपला शेवगासुद्धा शिजला जातो. तर इथे बघू शकताय तुम्ही, आपला इथे डाळ शेवगाचे वरण बनून तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण इथे बनवून घेणार आहे ती पालकाची भाजी. पालकाची भाजी ना आज आपण जशी आपण पातळ भाजी बनवतो ना, अगदी त्याच पद्धतीने बनवून घेणार आहे. पण पातळ बनवून घेणार नाही, तर सुक्की बनवून घेणार आहे. पालक इथे चिरून घेतलेला आहे, कांदा टोमॅटो चिरलेला आहे, आलं लसूण हिरवी मिरची जिरे आणि थोडेसे शेंगदाणे मिक्सरला असे फिरून घेतलेले. आज आपण शेंगदाण्याचा छान असा कूट घालून ही डाळ बनवतोय. 2 चमचे तेल घालायचे, थोडंसं 1 चमचा वाढवलं वरणापेक्षा. 2 चमचे तेल घालून घेतलं की त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा चिरलेला. कांदा हलकासा परतून घ्यायचा आहे, जास्त परतायचा नाही. नंतर 1 टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो सुद्धा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. केलेलं वाटण घालायचं आहे यामध्ये, तेही चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि नंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला ते पालक चिरून. पालकची गड्डी छान धुवून घ्या, निथळून घ्या आणि मग चिरा, कारण पालकमध्ये ऑलरेडी पाणी खूप असतं. त्यामुळे जरासं निथळले की म्हणजे पटकन भाजी बनवून तयार होते. चवीप्रमाणे मीठ घालायचे, भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि अगदी 5 मिनटं झाकण ठेवून भाजी आपल्याला इथे शिजवून घ्यायची. शक्यतो पालकाची भाजी जास्त शिजवू नका, थोडीशी तिला असं कच्चवटपणा ठेवा, म्हणजे जे जीवनसत्व असतं ते भरपूर त्यामध्ये टिकून राहतं आणि भाजीची चवसुद्धा बदलत नाही. अशी भाजी केली की पालक न खाणारे सुद्धा भाजी खाईन, कारण त्यांना समजणारच नाही की ही भाजी कशाची. इतकी चविष्ट लागते, छान लागते. भाजी बनवून तयार झालेले. आहारामध्ये आपण म्हणतो वजन कमी करायचे म्हणून भात कमी करायचा, अजिबात भात कमी करायचा नाही. आपल्या आहारामध्ये 1 छोटीशी वाटी भात रोज ठेवायचा आहे. त्यानंतर इथे घेतलेले डाळ शेवग्याचं वरण इथे बनवून घेतलेले आहे, छान गरमागरम. नंतर गरमागरम अशी हिरवीगार पालकाची भाजी आणि 2 चपात्या आणि सॅलड भरपूर ठेवायचे. आहारामध्ये जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर चपाती आणि भात अगदी प्रमाणात ठेवायचा, पण भाज्यांचं प्रमाण जे आहे ते मात्र आणि सॅलडचं जे प्रमाण आहे ते मात्र वाढवायचे. अशा पद्धतीने आज आपण थाळी इथे